तर सगळ्यात पहिला परिणाम पावसाळ्याचा, वर्षा ऋतूचा तुमच्या अग्नीवर होतो. जाठराग्नी तुमचा मंद होतो आणि मग आपल्याला आपली इम्युनिटी कमी होते. एक सिस्टीम आहे, अग्नी मंद झाला, इम्युनिटी वीक झाली, रोगांना तुम्ही आमंत्रण दिलंय. म्हणून मग सगळ्यात पहिले सोपा आणि महत्त्वाचा उपचार म्हणजे काय, तर जसा पावसाळा सुरू झाला तसा नियमित तुम्ही पाण्याचा काढा घ्या. पाण्याचा काढा म्हणजे काय, आपण काय म्हणतो, काढा केला म्हणजे काय, उकळलं, सगळे इन्ग्रेडियंट्स घातले आणि तो उकळून आपण काढा बनवला. तसा हा पाण्याचा जो काढा असतो, गरम पाणी घ्यायचं म्हणजे करायचं. साधारण तुम्ही 4 कप पाणी केलं तर ते उकळवून तुम्हाला 1 कप करायचं आहे. पण एवढा वेळ नसेल तर 1 कपाचं पाणी उकळवून तुम्ही अर्धा पाव कप केलं आणि ते कब्बशीने गरम गरम प्यायलं तर ज्यांना उन्हाळ्यानंतर जो पावसाळा येतो तेव्हा सर्दी, खोकला, शिंका हा जो त्रास होतो, म्हणजे सततची सर्दी आहे, त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरतो. म्हणजे आपली लहान मुलं असतील तर आपण घरातल्या सगळ्यांनी हा एक प्रोटेक्शन म्हणून काढा घ्यायला काहीच हरकत नाही. आज आपल्याकडे आपली आजी आपल्याला सांगते, पाऊस येणार आहे, आता काळजी घ्या, पाऊस काढा सुरू करा. तप्त शीत जल म्हटलंय. तप्त शीत जल म्हणजे काय, उकळवून थंड केलेलं पाणी प्या, असं चरकाचार्य म्हणतात. की त्यामुळे तुमचा अग्नी मंद होत नाही. अग्नी मंद झाला की तुम्हाला आजार होणार नाही. आता बघ, वेगवेगळ्या प्रकारचे आपण काढे घेत असतो. तर आता पाऊस आला, वॉटर बॉर्न डिसीज वाढतात. म्हणजे काय, टायफॉइड आला त्याच्यामध्ये, किंवा उष्णतेमुळे होणारे त्रास आले, चिकनगुनिया, डास, म्हणजे सगळ्या प्रकारची स्वच्छता आपल्याला ठेवायला हवी. सगळ्यात पहिले तुमचं घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि तुमचं शरीर स्वच्छ ठेवायचं आहे. आणि मग त्यासाठी ज्यांना अपचन आहे, ज्यांना लूज मोशन्स होतात, त्यांनी धने, जिरे आणि ओवा हे समप्रमाणात घ्यायचं. ओवा थोडा कमी घ्यायचा कारण तो उष्ण आहे. हे सगळं एकत्र करून याचा काढा करायचा आणि तो सकाळी घ्यायचा आहे. ज्यांना पावसाळ्यामध्ये असं जाणवतं की भूकच लागत नाही, पोटात दुखतंय किंवा सतत लूज मोशन्स होत आहेत, त्यांनी हा काढा घ्यायचा आहे.